अगं मानसी, काय हो? बाहेर दादा आलेत. आता कशाला आलेत ते? परवाच गेलेले ना 2 दिवस राहून. इथे आधीच आपल्याला आपलं जगणं मुश्किल झालंय, त्यात हा नाही तो माझ्या डोक्याला ताप. अगं जे काय असेल ते असेल, पण आधी पाणी तरी दे. हो देते पाणी. काय आता त्यांचा पाहुणचार पण करते. माझ्या डोक्याला सगळं ताप. मानसी, माझं आला की काय? अरे दादा तू हो मी चालू आहे. तू आलायस? मला बघून एवढा धक्का बसला तुला? आतापर्यंत जे काय बोलत होतीस ना ते सगळं ऐकलंय मी. अरे दादा मी ते तुझ्याबद्दल नव्हते बोलत. हे घे तू आधी पाणी घे आधी. मग कोणाबद्दल बोलत होतीस? मी सर्व ऐकलं आतमध्ये काय जे बोलत होतीस ते. मला वाटलं होतं माझी बहीण मला बघून आनंदी झाली असेल. अरे दादा माझी चूक झाली रे. मला वाटलं हे त्यांच्या दादांबद्दल बोलत असतील. म्हणजे तुझा गैरसमज झाला. पण एक गोष्ट लक्षात ठेव मानसी, नातं कोणतंही असो पण आपल्या दारात आलेल्या माणसाला आपलं ओझं समजायचं नसतं. आज मी होतो म्हणून तुला असं वाटलं, समजा उद्या तुझा धीर आला असतं तर त्याला कसं वाटलं असतं? याचा कधी तू विचार केलायस? दादा मला माफ कर. आज ना तुम्हाला खूप मोठी शिकवण दिलीस. दादा यापुढे आहे ना दारात आलेल्या माणसाचा माझ्याकडून कधीच अपमान होणार नाही. माफ कर मला. ठीक आहे, मी तुझ्याकडे मागायला नव्हतं आलो. ही घे साडी, तुला साडी घेऊन आलो होतो. चल निघतो मी. अरे दादा जेवून तरी जा. जेवण काय, तुझ्याकडचं पाणी पण प्यायची इच्छा नाही माझी. चल निघतो मी. अरे दादा थांब ना. दादा थांब ना, जेवून जा. ए दादा. ए दादा थांब. काय झालं? दादा गेला?